तर अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेसची हात मिळवणी केली आहे। श्रीकांत शिंदे यांनी हे वक्तव्य केले। अकोटमध्ये भाजपनं एमआयएमशी युती केली। अकोट अंबरनाथमधील युती संदर्भात भाजप नेत्यांना विचारा असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे। त्यामुळे खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहे आणि याच नाशिक दौऱ्यादरम्यान अकोट आणि अंबरनाथ मधील भाजपच्या एमआयएम आणि काँग्रेस सोबतच्या युती संदर्भात श्रीकांत शिंदे यांनी हे वक्तव्य केलंय। अकोटमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत असेल किंवा अंबरनाथ मध्ये काँग्रेस सोबत असेल, हा सर्वस्वी प्रश्न जो आहे हा भारतीय जनता पार्टीचा आहे। तुम्ही हा प्रश्न जर त्यांच्या नेत्यांना विचारला तर ते चांगल्या प्रकारे त्याचं विस्तृत स्वरूपामध्ये जे आहे हे उत्तर हे देऊ शकतील। आम्ही जो आहे नेहमीच काँग्रेसला विरोध करत आलेलो आहे, म्हणूनच शिंदे साहेबांनी जो उठाव केला हा या सगळ्या वृत्तींच्या विरोधामध्ये उठाव केला होता। बाळासाहेबांनी देखील काँग्रेसच्या विरोधामध्ये जे आहे नेहमीच जे आहे बंड पुकारलं होतं। तर खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहे। या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। आता नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे। आज खासदार श्रीकांत शिंदे हे नाशिकमध्ये प्रचार रॅली घेत आहेत। भाऊ, खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे। काय एकूणच तुम्ही संपूर्ण राज्यभर फिरताय, काय वातावरण वाढतंय? चांगलं वातावरण आहे शिवसेनेचं पूर्ण राज्यामध्ये आणि चांगला प्रतिसाद जो आहे शिवसेनेला मिळतोय। याची प्रसिद्धी आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलीच असेल। 135 जागांवर 64 जागांवरती या देखील नाशिक महानगरपालिकेच्या श्रीकांत शिंदेंच्या हस्ते काळाराम मंदिरात आरतीही झाली। अंबरनाथमध्ये भाजपनं काँग्रेसची हात मिळवणी केली आहे असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। त्यामुळे एकंदरीतच नाशिकमध्ये शिवसेनेनं आज मोठ्या प्रमाणात या प्रचार रॅलीचं आयोजन केलेलं आहे।